आज आपण बनवत आहोत पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध कोहळ्याचा ज्यूस. यामध्ये मी कोणतीही साखर, मीठ किंवा इतर काहीही घातलेले नाही. कोहळा हा शरीराला थंडावा देणारा, पचन सुधारण्यासाठी आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी उपयोगी मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस घेतल्यास शरीर हलके वाटते आणि ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण हा आता कोहळा तुम्हाला मी दाखवत आहे इथं. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण हा कोहळा तुम्हाला दाखवलाय आणि तो आता कापलाय आपण पहा. मधून त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. मला फक्त 2 ग्लास ज्यूस बनवायचा आहे. त्याच्यामुळे मी त्याचा फक्त अर्धा भाग घेणार आहे. जो छोटा आहे तो. तुमचे जर मेंबर जर जास्त असतील तर तुम्ही दुसरा पण भाग घेऊ शकता पहा ज्यूस करण्यासाठी. आता आपल्याला याचे पण तुकडे करायचे आहेत पहा. असे तुकडे करून आपल्याला जो मधला जे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि पाठीमागची सालही आपण काढून घेणार आहेत पहा. हा भोपळा अतिशय भोपळा नाही म्हणता येणार याला, कोवळा आहे. पाण्याचे प्रमाण याच्यामध्ये भरपूर असते पहा. हा एक भाजीपालाच आहे. याने ह्या कोवळ्यामुळे आम्लपित्त कमी होते आणि पचन सुधारते. आयुर्वेदामध्ये या भोपळ्याला फार महत्त्व आहे पहा. पचायला हलका आहे. हाच कोवळा आपण यज्ञामध्ये टाकताना आपल्याला दिसतो पहा देवीच्या. आणि काही लोकं अमावास्येला हा जो कोहळा आहे तो घरावर बांधतानाही आपण बघतो. पण आपण मात्र आज ह्या कोहळ्याचा इथं ज्यूस बनवणार आहोत पहा. न्यूट्रिशनने भरलेला असा हा कोहळा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचा आपल्याला असा फायदा सांगता येणार नाही पहा. हा ज्यूस पिल्यानंतर वजनही कमी होते. फार वेळ भूक लागत नाही पहा. अशा पद्धतीने सगळ्याच शरीराची जी शुद्धी आहे ती ह्या कोहळ्याच्या ज्यूसमुळे होत असते पहा. सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. काढून झाले त्याचे बिया. तर याला काही बिया जास्त नव्हते इकडं. खूप जणांच्या रिक्वेस्टनुसार हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. कसा करता ते दाखवा म्हणे एकदा. म्हणून आपण हा बनवलेला आहे पहा. आम्ही हा ज्यूस नेहमीच करतो घरी. आमच्याकडे नेहमी होतो. याची मागची सालही आपल्याला काढून घ्यायची पहा. आणि आपल्याकडे ते साल काढायचं जे यंत्र असतं बटाट्याचं वगैरे, त्यानेच ही साल आपल्याला निघते पहा. चाकूने जर आपण काढत बसलो ना, तर मग खूप त्याच्यामध्ये त्याचा मगज आहे तो पण जातो. अशीच साल काढून घ्यायची पहा. सगळ्या ज्यूसमध्ये न्यूट्रिशनने भरलेला हा ज्यूस आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे पहा. त्याच्यामुळे हा शरीराला थंडावा देणारा ज्यूस तुम्ही नक्की करून बघा. पूर्वी कोवळे फार स्वस्त असायचे पहा. लोकांना त्याचे फारसे उपयोग माहीत नव्हते. परंतु आता हे कोवळे आता महाग व्हायला लागलेत पहा. बाजारामध्ये किमती वाढल्या त्याच्या आता. आता घराला बांधण्याचा उद्देश म्हणजे नकारात्मक जी ऊर्जा असते ती घरामध्ये येत नाही, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. मग आपल्या शरीरातले जे नकारात्मक जे आहे ते सगळं ह्या ज्यूस घेतल्यामुळे बाहेर पडतं पहा. शरीराची पूर्ण शुद्धी होते. मूत्राशय सुद्धा याने शुद्ध होतं पहा. जरा डिटॉक्स शरीर म्हणतो आपण, ते या ज्यूसमुळे होत असतं पहा. घेताना साधारणपणे कसे जरा खूप मोठा जर घेतला, मेंबर जर तुमचे जास्त असतील तर मग फायदा होतो. नाहीतर मग अर्धा तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण याचा ज्यूस जर केला ना तुम्ही, तर तो मात्र तुम्ही लगेच प्यायचा आहे पहा. तो ठेवायचाच नाही अजिबात. आणि हा ज्यूस तसा याला काही चव नसते पहा. ज्याला बेचव म्हणतो आपण तसा असतो हा. परंतु याला वास फार सुगंधी असतो याचा वास. दिसतानाच तुम्हाला इतका छान वास येईल कापल्याबरोबर. मग लहान मुलं काही तसं प्यायला मागत नाहीत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही मग मध वगैरे टाकून द्या किंवा चाट मसाला किंवा काळं मीठ वगैरे त्यांना टाकून दिलं तरी चालेल. पण मोठ्या माणसाने मात्र तो तसाच घ्यायला पाहिजे. डायबिटीसवाल्यांना पण चांगला आहे. शुगर नाहीये पहा त्याच्यामध्ये जास्त साखर. त्याच्यामुळे त्यांनाही उपयोगी आहे.
मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही अगदी छोटे तुकडे करून सुद्धा मिक्सरला लावू शकता. पण काय होतं कधी-कधी मिक्सरमध्ये ते तुकडे राहू शकतात पहा. त्याच्यामुळे मोठ्या जी किसण्याचा जो भाग आहे, त्याने पटकन किसून होतात आणि मग अजिबात काय त्याचं काही राहत नाही पहा. सगळे आपण ते तुकडे किसून घेणार आहेत पहा. पटकन होतं मोठ्या किसनीने घ्यायचे किसून. आणि जर छोट्या किसनीने जर तुम्ही किसले ना, तर मग तुम्ही डायरेक्ट रुमाला वाटे ज्यूस गाळला तरी पण चालेल. आणि त्यांची खरी जी आयुर्वेदातली प्रोसिजर आहे ती तशीच आहे पहा. मिक्सरला वगैरे लावायला ते नाहीच म्हणतात. पण आपण असा पल्स मोडवर तो चालू करणार आहे. चालू बंद, चालू बंद करून थोडासा फिरवायचा आहे आपल्याला. जास्त नाही फिरवीत बसायचं तिथं पण. न्यूट्रिशन त्याचे कमी होतात पहा लगेच. 1-2 वेळेला चालू बंद केला तर त्याचा लगेच ज्यूस तयार होतो लगेच. किसायला पटकन होतं. आयुर्वेदामध्ये या ज्यूसला फार महत्त्व आहे पहा. कोवळ्यालाच महत्त्व आहे, धार्मिकदृष्ट्याही महत्त्व आहे. आपण आता मिक्सरला ते पल्स मोडवर फिरून घेऊ. 2 भागात करू आपण, एकदम त्याची दाटी नको व्हायला. झाला पहा आपण काढला मिक्सरमधून रुमालात आपण तो टाकून देऊ. आपण चाळणी जरी टाकला ना, तरी संपूर्ण काही ज्यूस खाली गळत नाही. मग आपल्याला शेवटी रुमाल घ्यावाच लागतो. त्याच्यापेक्षा सुरुवातीलाच रुमाल घेतला ना आपण, मग काही अडचणच येत नाही. ते धुवून घेतलेलं आहे पहा, स्वच्छ आहे ते सगळं. टाकून घेतलंय आपण याच्यात दुसरं पण काढलेला ज्यूस. हा ज्यूस केल्याबरोबर लगेच प्यायचा आहे पहा, असं खूप वेळ ठेवायचाच नाही हा. पिळून घ्यायचा आहे पहा चांगल्या पद्धतीने. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट तुम्ही कशा करा, पण करा काहीतरी कमेंट. चांगल्याच केल्या पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे वाटतं ते करा. आता याचा जो चोथा जो उरतो ना, त्याचं तुम्ही सॅलड करू शकता, थालीपीठ करू शकता, कोशिंबीर करू शकता किंवा चटणीसुद्धा त्याची करता येते पहा तिखट व ते टाकून त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते वाया नाही घालवायचं पहा. थालीपीठ तर खूप काही 2-3 पिठं एकत्र टाकायचे आणि तव्यावरती टाकून द्यायचं, काही अडचण नाही. पटकन होऊन जातं. याच्यामध्ये तर 2 थालीपीठं सहज होतील पहा. कोथिंबीर वगैरे टाकायची आणि टाकून द्यायचं, फेकून नाही द्यायचं ते. असा ज्यूस तात्काळ घ्यायचा आहे पहा. तुम्ही याच्यामध्ये पाणी पण टाकून घेऊ शकता पहा. आता मी तसाच टाकलाय, पण पाणी पण टाकून तुम्ही ग्लास भरू शकता आणि खूप वेळ न ठेवता लगेच घेऊन टाकायचं आहे पहा. अतिशय त्याला कुठली चव नसते, पण वास मात्र त्याचा खूप सुंदर येतो. वासामुळेच आपण तो पिऊ शकतो पहा. असा ज्यूस तर तुम्ही सगळ्या प्रकारचे करतच असता, पण हा पण एकदा करून बघा. वेट लॉससाठी तर अत्यंत उपयोगी आहे. शरीराची पूर्ण शुद्धी होते पहा, शुद्धीकरण. तुम्हाला घेतल्याबरोबर लगेच त्या दिवशीच फ्रेश वाटायला सुरुवात होते लगेच. डिटॉक्स ज्याला शरीर म्हणतो ना आपण, तशा पद्धतीने शरीर होऊन जातं. पातळ पाण्यासारखाच असतो हा ज्यूस. धन्यवाद.